अधिक मास महात्म्य अध्याय 2. जय सद्गुरुनाथ समर्था, तुमचे चरणी माझा माथा, सदा सर्वदा राहो देई ताता, ऐसा वरदाता देई की. हे समर्थ सद्गुरुनाथ, मी तुम्हाला वंदन करतो. माझं मस्तक नेहमी तुमच्या चरणी राहू दे. तुम्ही माझ्यावर सदैव कृपा करा आणि मला संरक्षण द्या, अशी माझी प्रार्थना आहे. नमनी नमन जरी करावे, तरी नमन रूपी हे जग आघवे. तेथे नमनाची नावे शून्याकार. जर खऱ्या अर्थाने नमस्कार करायचा असेल तर हे संपूर्ण जगच नमस्कार रूप आहे. त्या अवस्थेत नमस्कार ही संकल्पनाही नाहीशी होऊन सर्व काही शून्य स्वरूप होते. शून्याकार जेथे जाला, तेथे भासची अवघा बुडाला. तया भासा पलीकडे ठाव स्वामीला, म्हणून नमनाला मती नाही. जिथे शून्य स्वरूप प्राप्त होतं तिथे सर्व भास माया नाहीसा होतो. त्या पलीकडेच परमेश्वर आहे. त्यामुळे तिथे नमस्कार करण्याचीही भावना राहत नाही. तरी स्फूर्ती स्फुरे अंतरी, आणि मूर्ती ठसावी बरी. जैसी या कृपेची लहरी, मज दिनावरी असावी. माझ्या अंतकरणात प्रेरणा जागृत हो आणि देवाचं रूप मनात दृढपणे बसावं. देवाची कृपा माझ्यावर सतत राहो. चित्ती धरिला जो नेम, तो सिद्धी पाओ सुगम. अंतरी वसू दे प्रेम, नेई नेम सिद्धी हा. ज्याने मनात ठाम संकल्प केला त्याला सहज यश मिळतं. मनात प्रेम असेल तर तो संकल्प नक्की पूर्ण होतो. असो आता तो स्तुतिवाद, वधू आता कथानुवाद. जेने संतोषी गोविंद, स्तुतिवाद ऐकूनी. आता स्तुती सोडून कथा सांगतो, जी ऐकून भगवान गोविंद प्रसन्न होतील. जैसे याचक भिकारी, जाती श्रीमानाची द्वारी. त्याची स्तुती केली यावरी, प्रसन्न अंतरी तो होय. जसा भिकारी श्रीमंताच्या दारात जाऊन त्याची स्तुती करतो, त्यामुळे तो श्रीमंत प्रसन्न होतो. मग होऊन या प्रसन्ना, पुरवी तयाची मनकामना. तेवी स्तुती वाद्ये लक्ष्मी रमना, दासा प्रतिपाळित. तो श्रीमंत प्रसन्न होऊन भिकाऱ्याची इच्छा पूर्ण करतो. त्याचप्रमाणे भगवान विष्णू भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. संस्कृत श्लोक पहिला. मलमासेषु सर्वेषु स्वयं देवो जनार्दनः. तमुद्दिश्य कृतं यश्च स्वल्पं वा यदि वा बहु. अधिक मासात केलेलं कोणतंही कर्म लहान असो किंवा मोठं, ते थेट भगवान जनार्दनाला अर्पण केलं जातं. संस्कृत श्लोक दुसरा. दानं होमं प्रतं स्नानं तपो ब्राह्मण भोजनं. तेन लिप्तेन देहेन स याति नरकं चिरम. जो या महिन्यात दान, जप, तप, स्नान, ब्राह्मण भोजन करत नाही, तो पापात अडकतो आणि दीर्घकाळ नरकात जातो. मग म्हणे क्षीराब्दी शाई, एके हो कांचन देही. या मलमासाचे ठाई, काय की जे हो लक्ष्मी. भगवान विष्णू लक्ष्मी मातेला सांगतात, या अधिक मासात काय करावं ते ऐक. तरी अल्प अथवा स्वल्प, काही तरी की जे दान, तप, होम अथवा ध्यान जप. शक्तीनुसार पैकी जे. थोडं का होईना पण दान जप तप करावं. आपल्या शक्तीनुसार काहीतरी करावं. शक्ती असून जो न करी, तो रवरव भोगी अघोरी. यात संदेह निर्धारी, नसे सुंदरी जाण पा. ज्याच्याकडे क्षमता असूनही तो काही करत नाही, तो दुःख भोगतो, यात शंका नाही. श्लोक 12.
ऐसे ऐकुनी उत्तर लक्ष्मी वदे प्रत्युत्तर, हे नाथ दिनोद्धार प्रश्नाक्षर ऐकिजे. हे ऐकून लक्ष्मी माता उत्तर देते, हे नाथ माझा प्रश्न ऐका. लक्ष्मी विचारते, गरीब अज्ञानी दुराचारी लोकांचे काय, त्यांना मुक्ती कशी मिळेल, त्यासाठी उपाय काय. तरी ऐक हो सुंदरी, द्रव्य नसे जरी पदरी, तरी कष्ट व्हावे शरीरी, साधू दर्शने महालाभू. हे लक्ष्मी माता, एखाद्याजवळ पैसा नसला तरी हरकत नाही, पण शरीराने कष्ट करून साधू संतांचे दर्शन घ्यावे, कारण त्यांचे दर्शन हा अत्यंत मोठा आध्यात्मिक लाभ आहे. देवदर्शन पुराणी, काय कष्टवी जे गोसे वनी, तया ते न लगे कपरती कदानी, तपे करुनी मी तोषे. देवदर्शन, गोसेवा आणि सेवा यासाठी पैसा लागत नाही. मनापासून केलेल्या या कष्टामुळे मी भगवान खूप प्रसन्न होतो. येच विषयी इतिहास, ऐके हो स्वस्त मानस, जयाचे निमज संतोष, तोची प्रकार अवधारी. या विषयावर एक कथा आहे, ती शांतपणे ऐक. त्या कथेमुळे मला कसा आनंद होतो ते समजेल. गाव पवित्रम तुलम गाओ मंगलम अच्युते, गावो भूमिश्च भूतानि स्थावर आणि चराणी च. गाय अत्यंत पवित्र आणि मंगलमय आहे. ती पृथ्वीवरील सर्व सजीव आणि निर्जीव वस्तूंना पोषण देते. या भुवनत्रयाचे ठाई गौतमी ऐसे दैवत नाही, जिने कष्ट उनिया देही क्षीरवृष्टी करी जगाते. तीनही लोकांमध्ये गायीसारखं पवित्र दैवत नाही. ती स्वतः कष्ट सहन करून जगाला अमृतासारखं दूध देते. तरी प्रत्यही करावे पूजन, न घडे तरी मळमासी जाण, मासवरी करावे पूजन ते निरूपण अवधारी. दररोज गायपूजन करावं, ते शक्य नसेल तर किमान अधिक मासात तरी करावं. एक मास पर्यंत जाण, स्वये नक्त करावे आपण, प्रातःकाळी करून स्नान, देवता अर्चन पैकी जे. पूर्ण महिनाभर नियम पाळावेत. सकाळी स्नान करून देवपूजा करावी आणि व्रत पाळावं. मग करावे गौतमी पूजन, तया एवढे नसे पुण्य, घालून तृण धान्य भावे चरण वंदावे. यानंतर गायीची पूजा करावी. गवत किंवा धान्य अर्पण करून भक्तिभावाने तिच्या चरणी नमस्कार करावा. याहून मोठं पुण्य नाही. गौपूजेला विजय भाळी, तेने स्नान केले यमुना जळी, उठून या प्रातःकाळी आधी गौतमी नमावी. गायपूजन केल्याने जणू यमुना नदीत स्नान केल्यासारखं पुण्य मिळतं, म्हणून सकाळी उठल्यावर प्रथम गायला नमस्कार करावा. मग गौतमपुत्रा करून वंदन, गोमय सडा संमार्जन, तया योगे पवित्र सदन होय जाण तयाचे. गायीच्या गोमयाने घर स्वच्छ केल्याने घर पवित्र होतं आणि वातावरण शुद्ध होतं. तया घरी लक्ष्मी निवास, ठाव नसे रोग अपमृत्यास, निरंतर करी निवास, सदैव यश तोला आहे. ज्या घरात गायीची सेवा होते तिथे लक्ष्मीचा वास असतो. रोग संकट दूर राहतात आणि यश मिळतं. ऐसे गौतमीचे पूजन करून मग सुशीळ सपनिक द्विज बोलावून, तयाची पूजा अर्ध्यपाद्यादी करून द्यावे दान तया प्रती. गायीची पूजा करून ब्राह्मणांना बोलवावं, त्यांची पूजा करावी आणि दान द्यावं. सालंकारी संयुक्त करून दोहन पात्र वस्त्र अलंकार जाण, गळा पुष्पमाळा घालून घंटा बांधून दान द्यावे. गायीला सजवून तिला वस्त्र अलंकार लावून घंटा बांधून दान करावं. तये घंटीचा होता नाद, स्वर्गी सुख पावे पितृवृंद, उतरोनी वैतरणीचा कंद, सुख संवाद तो करी. त्या गायीच्या घंटीचा आवाज पितरांना स्वर्गात आनंद देतो आणि त्यांना वैतरणी नदी पार करण्यात मदत करतो. पुरुष अथवा हो का नारी, उभयंता लाभाची समान परी. गौतमी ऐसी पवित्र पृथ्वीवरी, दैवत आन असे नाम. पुरुष असो किंवा स्त्री, गायीची सेवा सर्वांसाठी समान फलदायी आहे. पृथ्वीवर गायीसारखं पवित्र दैवत नाही. गोभ्यो यज्ञः प्रवर्तते. सर्व यज्ञ, वेद आणि धार्मिक कर्म गायीमुळेच चालतात. गायीशिवाय जीवन अपूर्ण आहे. तिचं संरक्षण, सेवा आणि दान सर्वश्रेष्ठ मानलं आहे.
गौतमी विन न होय यज्ञ, गोक्षीरे विन न घडे हवन, पंचामृता विन न घडे पूजन श्री विष्णू महाविष्णूचे. गायीशिवाय यज्ञ होत नाही, गायीच्या दुधाशिवाय हवन होत नाही, पंचामृताशिवाय पूजा पूर्ण होत नाही. त्यामुळे गायीचं महत्त्व अत्यंत मोठं आहे. गाय ही केवळ प्राणी नसून ती धर्म, श्रद्धा आणि जीवनाचा आधार आहे. तिची सेवा म्हणजे थेट भगवानाची सेवा आहे. जया घरी गौतमीचे पूजन, पवित्रताचे सदन, जेथे नसे सडा संमार्जन, जाणावे सदन स्मशान ते. ज्या घरात गायीची पूजा होते ते घर पवित्र आणि मंगलमय होतं. पण जिथे स्वच्छता नाही, गायीची सेवा नाही, ते घर जणू स्मशानासारखं निर्जीव आणि अशुभ मानलं जातं. पहाते गौतमी परोपकारी, तृण भक्षून अरण्या माझारी, स्वइच्छा जळाते प्राशन करी, भार कवनावरी घालीना. गाय किती परोपकारी आहे ते पहा. ती फक्त गवत खाते, साधं पाणी पिते, कुणावरही भार टाकत नाही. स्वसदनी येऊन जाण क्षीरवृष्टी अमृत समान, तेने तृप्त होती अबला जन, ऐसी कृपा घनधेनू ती. गाय घरी आल्यावर अमृतासारखं दूध देते, त्यामुळे लहान मुलं, स्त्रिया आणि सर्व लोक लुप्त होतात. ती खरोखर कृपाळू आहे. गोमये पावन सदन, अंगस्पर्शे पाप क्षाळन, गोमूत्रे पंच गव्य ते पवित्रपण, शास्त्री जाण बोलिलेसे. गाईचं शेण घर पवित्र करतं, तिच्या स्पर्शाने पाप नष्ट होतात. गोमूत्र आणि पंचगव्य हे शास्त्रानुसार पवित्र मानले गेले आहेत. प्रायचित्त घेता जनाप्रती देहाचे दोष दहन होती, मग ते स्वसुखे नांदती प्रसादे धेनूचिया. गायीच्या कृपेने केलेल्या प्रायचित्तामुळे शरीराचे दोष नष्ट होतात आणि मनुष्य सुखाने जीवन जगतो. ऐसे धेनूचे करून पूजन, मग ते ब्राह्मणा द्यावी दान, तेने पुनीत होती जन जगजीवन संतोषे. गायीची पूजा करून ती दान दिल्यास मनुष्य पवित्र होतो आणि त्याच्या जीवनात समाधान येतं. कृपा करून तयावरी प्राप्त करी निजपुरी, न विसंबे क्षण भरी ऐसे मुरारी बोलिला. भगवान म्हणतात, जो हे करतो त्याच्यावर मी कृपा करतो आणि त्याला माझ्या धामात स्थान देतो. ऐसे केली या गोदान, ते दिनी करावे ब्राह्मण भोजन, षड्रस घृतासहित अन्न यथेष्ट भोजन पै द्यावे. गायदान केल्यावर ब्राह्मणांना स्वादिष्ट आणि तृप्त करणारे अन्न द्यावे. त्रयोदश गुणी तांबूल, वेळा लवंगा सुपरिमळ, चंदन अर्पीचे सुशीतळ, द्विजकूळ तोषवावे. तांबूल, लवंग, चंदन देऊन ब्राह्मणांना संतुष्ट करावं. मग वस्त्र अलंकार नाना शक्तीनुसार द्यावी दक्षिण, तुझ प्रित्यर्थ जनार्दना म्हणून चरणा नमावे. आपल्या शक्तीनुसार वस्त्र, दागिने आणि दक्षिणा देऊन हे सर्व भगवानांसाठी अर्पण करावं. परी येथे अवघड मोठे, तात्काळ मनी अहंकार उठे, अहंकारे मी तव न भेटे, नेटे पोटे पळे मी. पण इथे एक मोठी अडचण आहे, अहंकार आला की देवापासून दूर जावं लागतं. म्हणून यथा सांग कर्म ते घडेना, घडे कर्म ते पुण्य गाठी पडेना. ऐसे बोलिले साधू वचना, ते अमान्य करवेना माझेनी. अहंकारामुळे कर्म नीट होत नाही आणि त्याचं पुण्यही मिळत नाही, म्हणून साधूंचं वचन मानावं. अहो या साधू वचनासाठी मी अवतार धरी कोटी, परितयाची वचने गोमटी पाववी शेवटी सिद्धी ते. भगवान म्हणतात, मी साधूंच्या वचनासाठी अनेक अवतार घेतो, त्यांचे शब्द शेवटी मनुष्याला यशाकडे नेतात. या लागी निरहंकार जाण, करावे जप तप दान पुण्य, तया ते मी जनार्दन न विसंबे क्षण भरी. म्हणून अहंकार सोडून जप तप दान करावं. अशा भक्ताला भगवान कधीच सोडत नाहीत.
माझा मज अहंकार जाहला, हयग्रीव जाहलो तये वेळा, म्हणून सकल जगाला करून गलबला सांगतो. भगवान स्वतः सांगतात, अहंकारामुळे मला देखील त्रास झाला होता, त्यामुळे सर्वांना सावध करतो. थोडे करा अथवा फार, परिमनी न धरा अहंकार, तेने मी तुष्टे सर्वेश्वर, वाहे भारतयाचा. थोडा करा किंवा जास्त, पण अहंकार नको, त्यानेच देव प्रसन्न होतो आणि भक्ताची जबाबदारी स्वतः घेतो. यदर्थी श्लोक गीतार्थाचा, पार्थाप्रती निरोपिला साचा, तोची अभिप्राय येथीचा मनी आना निर्धार. भगवद्गीतेतील संदेशही हाच आहे, निष्काम कर्म करा. ऐसे फलाशारहित दान, जे करीती मदर्पण, ते प्रिय मज लागून, बहु बोलून काय दाऊ. जे लोक फळाची अपेक्षा न ठेवता दान करतात, ते मला अत्यंत प्रिय आहेत. जया आवडी मोक्षाची, तेने पूजा करावी नेमाची. मलमास विशेषाची, सामग्री पुण्याची अपार. ज्याला मोक्ष हवा आहे, त्याने अधिक मासात विशेष पूजा करावी, कारण हा महिना अत्यंत पुण्यदायी आहे. ऐसे हे गो महिमान, तुझम्या केले निवेदन, म्हणून स्वय जनार्दन, लक्ष्मी प्रती आपण सांगत. भगवान म्हणतात, हे गाईचं महत्त्व मी तुला सांगितलं, हे सर्व मी स्वतः तुला समजावून सांगितलं. अहंकार सोडून भक्तिभावाने केलेलं कर्माचं खऱ्या अर्थाने भगवानाला प्रिय असतं आणि त्यातूनच मोक्षाचा मार्ग खुला होतो. श्लोक 51. स्नान दान जपादिनी, यानी पुण्यानी मानवः, अधिके मासी कुर्वित तानी, कोटी गुणानी वै. स्नान म्हणजे आंघोळ, दान म्हणजे दान करणे, जप म्हणजे मंत्र म्हणणे, कोटी गुणानी म्हणजे कोटीपट. अधिक मासात केलेले स्नान, दान, जप यांचे पुण्य सामान्य काळापेक्षा कोटीपटीने वाढते. हा महिना म्हणजे स्पिरिच्युअल बूस्टर आहे. छोटं कर्मही खूप मोठं फळ देतं. अल्पकर्मापि यत्किंचित् दधिके मासी मानवः, करोति श्रद्धया युक्तः, तत्फलं बहुधा भवेत. अगदी छोटं कर्म जरी श्रद्धेनं केलं तरी त्याचं फळ खूप मोठं मिळतं. न तस्य निष्फलं किंचित् कर्म भवति कर्हिचित्, अधिके मासी यत्कर्म तत्क्षयफलं स्मृतम्. या महिन्यात केलेलं एकही कर्म वाया जात नाही, त्याचं अक्षय म्हणजे कधी न संपणारं फळ मिळतं. य करोति व्रतं भक्त्या, अधिके मासी मानवः, स याति परं स्थानं, विष्णुलोकमनु उत्तमम्. जो भक्तीने व्रत करतो तो विष्णू लोकाला प्राप्त होतो. उपासना हरिभक्त्या, जपहोमादिकं तथा, सर्वभवति सिद्ध्यर्थमधिके मासी निश्चयः. भगवंतांची उपासना, जप, हवन हे सर्व या महिन्यात पूर्णत्वाला जातं. दारिद्र्यं रोग दुःखानि पापिनी च बहुनी च, नश्यन्ति तत्क्षणादेव, अधिके मासी पूजया. पूजा केल्याने दारिद्र्य, रोग, दुःख आणि पाप नष्ट होतात. य पठेत शृणु यावद् अपि महात्म्यम अधिकस्य च, सर्व पाप विनिर्मुक्तो विष्णुलोके महीयते. जो हा महिमा वाचतो किंवा ऐकतो तो पापयुक्त होऊन विष्णुलोकात मान मिळवतो. न दानं न तपो यज्ञ, न तीर्थं न च दर्शनं, तुल्य भवति राजेंद्र, अधिक मासस्य सेवया. दान, तप, यज्ञ, तीर्थ यापैकी काहीच अधिक मासाच्या सेवेसारखं महान नाही. सर्वधर्ममयं पुण्यं, सर्व पाप
प्रणाशनम् अधिकमासमासाद्य लभते मानवो ध्रुवम्. हा महिना सर्व धर्माचा सार आहे आणि पापांचा नाश करतो. श्लोक. असेवते अधिकमासं श्रद्धा भक्ती समन्वितः समुक्तो सर्व पापोभ्य विष्णुभक्तो भवेत् ध्रुवम्. जे श्रद्धेने हा महिना पाळतो तो पापमुक्त होऊन भगवंताचा खरा भक्त बनतो. श्लोक 61 ते 65 संक्षेपाने सार. या श्लोकामध्ये सांगितलं आहे की अधिक मास हा भगवान श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे. या काळात केलेली सेवा म्हणजे थेट भगवंताची कृपा मिळवणं. जो दुर्लक्ष करतो, जो मोठं पुण्य गमावतो. सर्वेषामपि मासानां श्रेष्ठयं पुरुषोत्तमः तस्मात् सेव्य विशेषण भक्तिमुक्तिफलप्रदः. सर्व महिन्यामध्ये हा पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक मास सर्वश्रेष्ठ आहे. नरः पापसमायुक्तो यदि सेवेत तत्परः स पापात् प्रमुच्येत निश्चितं नात्र संशयः. जरी माणूस पापी असला तरी हा महिना पाळल्याने तो पापातून मुक्त होतो. अज्ञात कृतं पापं ज्ञानाद्वा यति किंचन तत्सर्व नश्यते नूनमधिके मासी पूजया. जाणून किंवा नकळत केलेली पाप पूजा केल्याने नष्ट होतात. तस्मात् सर्व प्रयत्नेन कर्तव्य पुरुषोत्तमः मासोऽयं पावनाः प्रोक्तो मुक्तिदः सर्वकामदः. म्हणून पूर्ण प्रयत्नाने हा महिना पाळा. तो पवित्र, मोक्ष देणारा आणि इच्छा पूर्ण करणारा आहे. इति श्री अधिकमास महात्म्ये द्वितीय अध्याय समाप्त. अशा प्रकारे अधिक मासाचा दुसरा अध्याय समाप्त होतो. अधिक मास म्हणजे फक्त एक अतिरिक्त महिना नसून तो भगवान विष्णूंचा अतिशय प्रिय पुरुषोत्तम मास आहे. या महिन्यात केलेले प्रत्येक सत्कर्म जसे की स्नान, दान, जप, व्रत आणि पूजा हे सामान्य काळापेक्षा अनेक पटीने जास्त पुण्य देतात. या अध्यायात स्पष्ट सांगितले आहे की या महिन्यात केलेले कोणतेही कर्म वाया जात नाही. ते अक्षय फळ देते. अगदी छोट्या भक्तीनेही मोठा आध्यात्मिक लाभ मिळतो. पाप, दुःख, रोग आणि दारिद्र्य यांचा नाश होतो आणि मनुष्य हळूहळू भगवंताच्या भक्तीत स्थिर होऊन मोक्षाच्या मार्गावर जातो. जो व्यक्ती श्रद्धा आणि भक्तीने अधिक मास पाळतो तो पापमुक्त होऊन विष्णू लोकाकडे प्राप्ती करतो. तर जो हा महिना दुर्लक्षित करतो तो मोठ्या पुण्याच्या संधीपासून वंचित राहतो. म्हणूनच हा महिना म्हणजे स्वतःला बदलण्याची, शुद्ध करण्याची आणि भगवंताशी नातं मजबूत करण्याची सुवर्ण संधी आहे. अधिक मास हा केवळ वेळ नसून तो आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारा एक दिव्य अवसर आहे. चला आपणही या महिन्याचा पूर्ण लाभ घेऊया. म्हणूनच तुम्ही आपल्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सर्व अध्याय ह्या चॅनलवरती उपलब्ध होतील. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तर चला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.